येत्या अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा कराच, हिंदुत्ववादी संघटनांची राज्य सरकारकडे मागणी. दादर येथील भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन. झीनत जबरीन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. युवक काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये महाघोटाळा. एकूण 10,000 कोटींचा महाघोटाळा. अंबादास दानवे यांचा एक्सपोस्टद्वारे सरकारवर निशाणा. संभाजीनगरमधील नाईक चौकाच्या वादावरून वाद. नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांच्याकडून चौकाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव. भाजपा नगरसेवकाविरोधात बंजारा समाज आक्रमक. भिवंडी न्यायालयातील राहुल गांधी यांची सुनावणी संपली. राहुल गांधींचे नवे जामीनदार हर्षवर्धन सपकाळ. आरोपी कृष्णा आंधळे जिवंत आहे, धनंजय देशमुख यांचा दावा. फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. मुलुंड टोलनाक्याजवळ भाजप कार्यकर्ते आक्रमक. काळे झेंडे दाखवून केला राहुल गांधींचा निषेध. राऊतांचा सपशेल माफीनामा. भुसेनची दिलदारी. भुसेनकडून राऊतांवरील मानहानीचा खटला मागे. राऊतांनी भुसेनवर 178 कोटींच्या घोटाळ्याचा केला होता आरोप. अजित पवार यांच्या अपघाताला VSR कंपनीच जबाबदार. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमधून रोहित पवार पुन्हा बरसले. स्वीकृत नगरसेवक निवडीवर मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नाराज. पक्षाविरोधात काम करणाऱ्यालाच भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं. विवेक कलोती यांचा भाजपावर आरोप. अभिमुक्तेश्वरानंद यांच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल. प्रयागराजमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. रायगडमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग. भाजपा राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार गोव्यात. तटकरे, धैर्यशील पाटील यांच्यासोबतचे उमेदवारांचे फोटो व्हायरल. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याविनाच. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त. अंबादास दानवे यांची Y+ सुरक्षा काढली. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारसीनुसार निर्णय. अचानक सुरक्षा काढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. दुसऱ्यांचा पक्ष मोठं करणं सोडा, कार्यकर्त्यांना मोठं करा. संतोष धुरी यांचा राज ठाकरेंवर निशाणा. बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचं रॅकेट उघड. पैशांचा आमिष दाखवत महिलांवर अवैध वैद्यकीय प्रक्रिया. 3ही आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी. संभाजीनगरमध्ये जन्मदात्या आईनंच केली 21 वर्षीय मुलीची हत्या. प्रेम प्रकरणातून दुसऱ्या लग्नाचा हट्ट केल्यानं संपवलं. मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षानं नेत असताना प्रकार उघडकीस आल्याची माहिती. पुण्यातील रस्त्यांवर टोळक्यांचा थरार. अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अर्धनग्न आंदोलनाचा भाजपकडून निषेध. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. प्रेमविवाहासाठी आता आईवडिलांची परवानगी आवश्यक. गुजरात सरकारचा विवाह नोंदणी नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव.